नमस्कार, मी मनीष कांबळे. आपण पाहतोय सत्याचा लढा 24 तास मराठी न्यूज चॅनल सलोनी. जसं की आपण पाहतोय, मी सध्या माळुंगे MIDC मध्ये HP या चौकामध्ये आलो आहे. HP या चौकामध्ये आल्यानंतर आपण एक दृश्य पाहतोय, ते म्हणजे गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. नेमकं हे उपोषण कशा संदर्भात सुरू आहे, उपोषण करण्यापाठीमागचा यांचा उद्देश काय आहे, हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या भागातले ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, 2 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन उपोषण नेमकं कशासाठी केलं जात आहे आणि या आंदोलनाच्या पाठीमागचा उद्देश नेमका काय आहे, काय सांगाल? या ठिकाणी आंदोलन गणेश भाऊ बोत्रे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. पूर्णपणे चाकण आणि चाकणची पंचक्रोशी ट्रॅफिकला पूर्णपणे वैतागलेली आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे रस्ते, ट्रॅफिक या 2 गोष्टींना पूर्णपणे वैतागलेली आहे आणि त्यामुळं काही अपघात असतील, कुणाचा जीव गमवावा लागतो आहे, तर काही कुटुंब अशी उघड्यावर पडल्यागत झालेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, कालपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे. नागरिक सांगतात की या ठिकाणी अद्याप प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली हजेरी लावलेली नाही. तुम्ही कसं पाहता या घटनेला? साहेब, कालपासून पूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील किंवा सांप्रदायिक क्षेत्रातील सर्वच मंडळी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद सदस्य गणेश भाऊ बोत्रेपल्ले यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे. परंतु ज्यांचं येणं गरजेचं आहे असा प्रशासकीय अधिकारी एकही आतापर्यंत या ठिकाणी आलेला नाही. आणि खऱ्या अर्थानं गणेश भाऊंनी जे आंदोलन उभं केलं ते काही ते वैयक्तिक त्यांच्या एकट्यासाठी केलेलं नाही. हजारोच्या लोकांचे बळी या ठिकाणी, मला वाटतं 599 या ठिकाणी बळी गेलेले आहेत. ते बळी गेले म्हणजे ते कुटुंब पूर्णपणे वाऱ्यावरती आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये MIDC किंवा कुठल्याच संस्थेचं या ठिकाणी आतापर्यंत लक्ष नाही. आणि हे लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने गणेश भाऊंनी कालपासून या ठिकाणी उपोषण सुरू केलं. प्रचंड असा प्रतिसाद या उपोषणाला कंपन्या असतील, ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत असतील, सांप्रदायिक क्षेत्रातील आम्ही सर्व मंडळी असो, भामचंद्र डोंगर असेल, भंडारा डोंगर असेल, देऊ संस्थान असेल, सगळे संस्थान हे गणेश भाऊंना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, काही येत आहेत. त्यामुळं शासनाने लवकरात लवकर या उपोषणावरती तोडगा काढून चांगला सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा आहे. आणि अजूनपर्यंत तरी कुणीही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. निश्चित आपण पाहतोय माळुंगेच्या HP चौकामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेलं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला अद्याप प्रशासकीय अधिकारी त्यांची हजेरी जी आहे ते लावलेली नाही. की आंदोलन कशासाठी केलं जात आहे, आंदोलन करण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश काय आहे, हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेला नाही आहे. म्हणून या ठिकाणी या आंदोलनाला किंबहुना या उपोषणाला या भागातले ग्रामस्थ मोठ्या प्रमाणे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उपोषणामध्ये आपण पाहतोय फक्त पुरुष मंडळीच नाही तर महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते देखील या ठिकाणी त्यांचं पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी आंदोलनकर्ते म्हणून या ठिकाणी देत आहे. हाकेच्या अंतरावरतीच मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आहेत, MIDC या ठिकाणी आहे, अनेक लोक या ठिकाणी वाटचाल करतात. आणि चाकण भागामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सगळ्यात मोठी समस्या जर जी कोणती असेल तर ते म्हणजे ट्रॉफिक, म्हणजेच वाहतुकीची समस्या आहेत. वाहतुकीची समस्या देखील तात्काळ या ठिकाणी सोडवण्यात यायला पाहिजे, अशी देखील या ठिकाणी उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेलं आहे. प्रशासकीय अधिकारी जोपर्यंत या ठिकाणी येऊन या ठिकाणची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. पुढची भूमिका आमची कशा पद्धतीची असणार आहे ते देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर ज्या गोष्टीसाठी आम्ही सर्वजण आंदोलन करत आहोत ते म्हणजे आमच्या परिसरामध्ये आत्तापर्यंत झालेले अपघात आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत आम्हाला जे काही फक्त मलमपट्टी करण्यात आली, ही आम्हाला मलमपट्टी नको आहे, आम्हाला प्रत्येक गोष्टीची ॲक्शन पाहिजे. त्या अर्थानं आम्ही 2 दिवसापूर्वी या ठिकाणी उपोषण चालू केलं आणि 2 दिवसापूर्वी या ठिकाणी उद्योगमंत्री होऊन गेले. उद्योगमंत्र्यांनी सेम जुना जो काही काळ आम्ही आत्तापर्यंत पाहिला त्या काळानुसार या ठिकाणी आले, हे मंजूर ते मंजूर ते मंजूर सांगून निघून गेले. तर आमचं म्हणणं आहे, आम्हाला खोटी मंजुरी नको आहे, आम्हाला कागदावरची मंजुरी नको आहे, आम्हाला ॲक्शन प्लॅन आम्हाला या ठिकाणी काम चालू पाहिजे. प्रशासकीय अधिकारी वगैरे कोण आले होतं का या ठिकाणी? आत्तापर्यंत कुठलाही प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नाही. कारण की त्यांना माहिती या ठिकाणी आल्याच्या नंतर जी कामं सांगितली त्याच्या मंजुऱ्या दाखवाव्या लागतील किंवा जी कामं आपण परवा दिवशी त्या ठिकाणी सांगितलं त्या कामाची उत्तरं द्यावी लागतील. त्यामुळे आत्तापर्यंत तरी प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याचं काळं का गोरं तोंड या ठिकाणी दाखवलेलं नाही. या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्या नेमक्या काय आहेत? माझ्या मागण्या खूप सोप्या आहेत. जे काही MIDCला 6 संस्था इथं कनेक्ट होतात की त्याच्यामध्ये PMRD असेल, SRDC असेल किंवा NH असेल, MSRDC असेल,
यांच्या आधिपत्याखाली जे काही 342 किलोमीटरचे जे काही अंतर्गत किंवा बाहेरचे रोड आहेत त्या रोडची तुम्ही काय काय प्लॅनिंग केलं, एक्झिट प्लॅन कसे रेडी केले ते दाखवा. त्याच्याबरोबर PMRDने आत्तापर्यंत जो काही टॅक्स आत्ता इंडस्ट्री असेल किंवा आमच्याकडं ज्या शेतकऱ्यांनी गोडाऊन बांधले त्यांचे जे काही टॅक्स जमा केले ते टॅक्स त्यांनी कुठं कुठं वापरले ते लेखी स्वरूपामध्ये सांगावं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा माझा आहे की 2019ला 12/12/2019ला एक GR पारित झाला. त्यामध्ये ग्रामविकासचा जो आमचा MIDCचा आम्ही टॅक्स जमा करत होतो तो 50% टॅक्स त्या ठिकाणी MIDC घ्यायला लागली. तर MIDCने तो टॅक्स आमच्या ग्रामविकासमध्ये कुठं कुठं वापरला तो त्यांनी दाखवावा. तर त्यांचा एक मगाशी कोणतरी अधिकारी आला होता, त्यांनी तो कागद मला दाखवला की आम्ही 213 कोटी रुपयाचा टॅक्स 213 कोटी तो टॅक्स आम्ही ग्रामविकासला वापरला. तर मी त्यांना उत्तर दिलं की फक्त 2 कोटी रुपयाचा टॅक्स कुठं वापरला तो दाखवा. त्याची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. ते म्हणजे आमच्या सिनियरला आम्ही विचारून येतो म्हणून त्या ठिकाणाहून ते उत्तर मागायला परत त्यांच्या MIDCच्या ऑफिसला गेले. तुमची भूमिका तुमची काय असणार? पहा, मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी त्या दिवशी डोक्यावरती जगद्गुरू जगनंदने संत तुकाराम महाराजांचा पेटा बांधला होता, पगडी बांधली होती. मी त्याच दिवशी सांगितलं होतं की आमच्या बाजूला भंडारा डोंगर आहे, या भंडारा डोंगरावरती जगद्गुरू जगनंदने संत तुकाराम महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती. मी 2 दिवस तुकाराम महाराजांच्या भूमिकेमध्ये राहील. त्यानंतर निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. छत्रपतीच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर प्रशासनाला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी परवडणार नाही. त्यामुळे निश्चित जर प्रशासन आलं नाही तर आम्हाला छत्रपतींच्या भूमिकेमध्ये यावं लागेल. आपल्या काय मागण्या आहेत, काय सांगा? हे आंदोलन आज 18 तारखेपासून चालू आहे आणि MIDCच्या वाहतुकीचा कोंडीचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी गणेश भाऊ बोत्रे लोकप्रतिनिधित्व करतात. ते ZP सदस्य आहेत आणि ते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन उभं राहत आहे आणि त्या आंदोलनासाठी इथं आम्ही सर्व पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. नागरिकांना या ठिकाणी खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. विद्यार्थी शाळेसाठी या ठिकाणाहून जात असतात आणि कामगार असतात की ते सकाळी घरातून निघले तर संध्याकाळी घरी पोचेपर्यंत त्यांच्या घरच्यांना शाश्वती नसते की ह्या गर्दी कोंडीतून ते कधीपर्यंत घरी येतील. आणि खूप मोठा प्रवास म्हणजे 15 मिनटाचा ज्या ठिकाणी प्रवास होतो तिथं 2 तास अक्षरशः इथं प्रवास करून जावं लागतं. अशी ही ट्रॅफिक कोंडी आणि रस्त्यांचे खड्डे या समस्यांना तोंड देत नागरिक इथून प्रवास करत असतात. आमच्या मागण्या आहेत की रस्ता कोंडी आणि खड्डे रस्ता लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कालपासून आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाला भरघोस प्रतिसाद MIDCचा सर्व कामगार वर्ग असेल, MIDCचे प्रत्येक कंपन्यांमधले अधिकारी असतील, त्याचप्रमाणे या भागामध्ये देहू आळंदी परिसरातील सर्व वारकरी असतील, भरघोस असा प्रतिसाद दिला. गणेशरावांचा सर्व युवा सहकारी मित्र असतील, या सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला. काल आम्हाला असं वाटलं होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात साखळी उपोषण होतं आहे तर या उपोषणाला सरकारी अधिकारी असतील, MIDCचे अधिकारी असतील किंवा कुणीतरी हे उपोषण सोडण्याकरता या ठिकाणी येईल अशी आमची सर्वांची अपेक्षा होती. परंतु आता दुसरा दिवस देखील मावळाला आलेला आहे आणि आत्तापर्यंत इथं कुणीही आलेलं नाही आहे. आम्ही या प्रशासनाचा धिक्कार करतो. आपल्या चाकण MIDC असेल, म्हाळुंगे रस्ता असेल किंवा चाकण तळेगाव रस्ता असेल आणि पुणे नाशिक रस्ता असेल, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये गाजलेला हा चाकण MIDCमुळं या रस्त्याचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नासाठी सत्ताधारी पार्टीतील जिल्हा परिषद सदस्य म्हणून गणेश बोत्रे आज हे उपोषण करत आहेत. परंतु तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. खरं तर ही अतिशय लाजिरवाणी बाब मला वाटतं की प्रशासनाने MIDC असेल किंवा PMRD असतील किंवा अनेक राजकीय पदाधिकारी असतील यांनी या उपोषणाची दखल घ्यावी. प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो. धन्यवाद. मी शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आहे. संस्थापक अध्यक्ष युवराज भाऊ धाकले यांच्या अध्यक्षतेखाली गणेश भाऊ यांना जाहीर पाठिंबा देत आहे. खूप मोठा गांभीर्याचा प्रश्न आहे हा. जो भाऊनी हा विडा उचलला आहे तो खरोखरच म्हणजे कुणीतरी असा उभा राहिला आणि प्रशासन खरंच डोळे झाकून बसलेला आहे का? मला प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे, किती जीव घेणार तुम्ही अजून? सकाळी माणूस घरातून निघाला तो संध्याकाळी पोचेल का नाही? सकाळी जेवण बनवलंय संध्याकाळी खाईल का नाही याची गॅरंटी नाही आहे. तरी पण प्रशासनाला जाग येत नाही आहे. ट्रॉफिकचा खूप मोठी समस्या आहे आणि 2 दिवस झालं भाऊ या ठिकाणी आहेत तरी प्रशासनाचा एकही व्यक्ती इथं पोचलेला नाही. माझी विनंती आहे प्रशासनाला, आपण या ठिकाणी यावं. हे जर थांबलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार हे नक्की.
मी सुनीता सुरेश बेंगळे, मी म्हाळुंगे इथे राहते. शिवशाही व्यापारी संघाची पुणे जिल्ह्याची प्रदेशाध्यक्षा म्हणून मी कार्यरत आहे. आमचे संस्थापक अध्यक्ष युवराज भाऊ दाखले यांच्या समर्थनातून आज आम्ही गणेश भाऊ बोत्रे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. त्यांच्या मागण्या अशा आहेत, तर ट्रॅफिक मुक्त चाकण म्हाळुंगे. चाकण हे नाव कुणी यायचं म्हटलं तर पहिल्यांदा सगळेजण घाबरतात. का तर ट्रॅफिक ही इतकी मोठी समस्या आहे की कुणीही यायला इथं घाबरतं. हे असं न होता आज 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे, तर तिथं जाण्यासाठी 2 तास लागतात. आणि हे जे गणेश भाऊंनी पाऊल उचलले हे कुणीतरी उचलणं गरजेचं होतं. आज गणेश भाऊंनी हे पाऊल उचललंय, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही सतत त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. गणेश भाऊ, तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे आहोत. जय हिंद, जय भारत,